विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 5 निर्देशक भूमिती. निर्देशक भूमितीचे आपण प्रश्नसंग्रह अभ्यास संच 5.1 आपण सॉल्व केलेला आहे. सराव संच 5.1 आपण बघितलेला आहे. ऑल एक्झाम्पल्स पण पूर्ण सॉल्व केलेले आहे. यानंतर आपण बघत आहोत पुढचा टॉपिक. ओके, आता पुढचा टॉपिक आहे रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र. बघा, इथे एक ग्राफ आहे. हा ग्राफवर एक रेषा घेतलेली आहे, रेषा ए बी. पॉईंट एचे निर्देशक आहे x1 y1, बीचे निर्देशक आहे x2 y2 आणि ह्या दोन बिंदूच्या मध्ये एक पॉईंट आहे, पॉईंट पी, त्याचे निर्देशक आहे x y. आता पॉईंट पी ह्या रेषा ए बीला ओके कोणत्या गुणोत्तरात विभागत आहे ते आपण बघणार आहोत. XY प्रतलातील रेख ए बी वरील बिंदू पी रेख ए बीचे m:n या गुणोत्तरात विभाजन करता. m:n म्हणजे हे जे विभाजन आहे 2, 1 किंवा 2, 3, 4, 5 कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रमाणात गुणोत्तरात राहू शकते. बिंदू ए x1 y1 आणि बिंदू बी x2 y2 यांना जोडणाऱ्या रेख ए बीचे m:n या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक. आता बघा, हे इथला जो बिंदू आहे पी त्याचे निर्देशक अशा प्रकारे काढू शकतो आपण. mx2 + nx1 भागाला m+n कॉमा my2 + ny1 भागाला m+n. ओके, असे असते. आता इथे x बरोबर बघा, xचे जे आपण xची व्हॅल्यू कशी काढलेली आहे mx2 + nx1 भागाला m+n. yची व्हॅल्यू कशी काढलेली आहे my2 + ny1 भागाला m+n. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र. पुन्हा इथे बघा, एक रेषाखंड आहे, रेषाखंड ए बी. आता एचे निर्देशक आहे x1 y1, बीचे निर्देशक आहे x2 y2, पी हा याचा मध्यबिंदू आहे आणि याचे निर्देशक काय घेतलेले आहे x y. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला बिंदू पीचे निर्देशक काढायचे आहे. कशा प्रकारे a x1 y1 व b x2 y2 हे दोन बिंदू असून बिंदू पी एक्स वाय हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे. n विभाजन सूत्रानुसार पी या मध्यबिंदूचे निर्देशक पी बघा, आता फॉर्म्युला हा पण फॉर्म्युला आहे x1 + x2 भागाला 2 कॉमा y1 + y2 भागाला 2. हे आहे, यालाच मध्यबिंदूचे सूत्र असे म्हणतात. मध्यबिंदूचे सूत्र. येथे x बरोबर x1 + x2 भागाला 2, y बरोबर y1 + y2 भागाला 2. ओके, तर अशा प्रकारे हा मध्यबिंदू काढण्याचे सूत्र आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. आता बघा, इथे एक त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी सी. हे याचे काय आहे, त्रिकोण ए बी सी. हे त्रिकोण ए बी सीचे हे ए बी सी हे शिरोबिंदू आहे. ए चे निर्देशक बघा x1 y1, बी चे x2 y2, सी चे x3 y3. हा एक बिंदू डी आहे, हा बी सीचा मध्यबिंदू आहे, बी सीचा मध्यबिंदू. ओके, आणि हा रेषाखंड ए डी बी ही काय झाली मग मध्यगा. ओके, कारण बिंदू डी हा बी सीचा मध्यबिंदू आहे, तर ए डी ही मध्यगा आहे. आता येथे समजा a x1 y1, b x2 y2, c x3 y3 हे त्रिकोण एबीसीचे शिरोबिंदू असून एडी ही त्रिकोण एबीसीची मध्यगा आहे. बिंदू डी हा बीसीचा मध्यबिंदू आहे. बिंदू जी एक्स वाय हा त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू आहे. हा बघा, हा त्रिकोण जो आहे हा त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदू काय आहे, बिंदू जी, आणि त्याचे निर्देशक आहे एक्स वाय. ओके, तर x1 y1, x2 y2, x3 y3 हे त्रिकोणाच्या शिरोबिंदूचे निर्देशक असेल तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बघा, हा पण फॉर्म्युला झाला आता x1 + x2 + x3 भागाला 3 कॉमा y1 + y2 + y3 भागाला 3 अशा प्रकारे असतात. आपण आता 3 फॉर्म्युले पाहिलेले आहे. ओके, ह्या तिन्ही फॉर्म्युल्यावर आधारित हे तिन्ही फॉर्म्युले लर्न करायचे आहे. यावर आधारित उदाहरणं आता आपण बघणार आहोत. पहिला प्रॉब्लेम आहे सराव संच 5.2 एक्झाम्पल नंबर 1. जर पी बिंदू हा a -1,7 आणि b 4,-3 यांना रेषाखंडाचे गुणोत्तर 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी चे निर्देशक काढा. ओके, पी चे निर्देशक काढा. बिंदू पी चे आपल्याला निर्देशक काढायचे आहे. ठीक आहे, तर म्हणजे अशा प्रकारे
हा समजा रेषाखंड ए बी. ओके, ए चे निर्देशक -1,7 बी चे निर्देशक 4,-3. तर इथे एक बिंदू आहे, बिंदू पी, आणि 2-3 गुणोत्तर आहे, म्हणजे एकूण किती गुणोत्तर आहे? 5. 1 2 3 4 5. तर हा दोन भाग वर पी आहे आणि 3 भाग बी पासून दूर आहे, 2 भाग ए पासून दूर आहे, म्हणजे हा पी इथे आहे. तर ह्या पी चे आपल्याला निर्देशक काढायचे आहे. बघा, ए चे निर्देशक काय? -1,7. याला मी काय करतो? x1 y1 इथेच लिहिलेलं आहे. बी चे निर्देशक काय आहे? 4,-3. याला मी काय करतो? x2 y2. आणि गुणोत्तर कसं दिलं आहे? m:n बरोबर 2 गुणोत्तर 3. म्हणजेच m ची व्हॅल्यू आहे 2, n ची व्हॅल्यू आहे 3. समजा बिंदू पी चे निर्देशक x, y आहे, तर रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार आपण आताच बघितलेलं आहे काय? x बरोबर mx2 + nx1 भागेला m + n. ओके, आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे. m ची व्हॅल्यू किती आहे? 2. x2 ची व्हॅल्यू आहे 4. ओके, m ची व्हॅल्यू आहे 2, x2 ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजेच काय? 2 कंसात 4 म्हणजे 2 गुणिला 4 प्लस आहे. मग n ची व्हॅल्यू आहे 3, x1 ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजेच 3 गुणिला -1 भागेला m + n म्हणजेच 2 + 3. आता हा गुणाकार आहे, 2 8 प्लस 3 गुणिला -1 म्हणजेच -3 भागेला 2 + 3 म्हणजेच 5. आता इथे बघा प्लस मायनस आलेलं आहे. मायनस हे प्लसला हटवते, म्हणजेच काय राहील? 8 - 3. तर मी डायरेक्ट 8 - 3 पण लिहू शकत होतो, पण पहिल्या वेळेस तुम्हाला समजून सांगत आहे, बाकीच्या वेळेस त्याच्यानंतर डायरेक्ट मी लिहिणार आहे 8 - 3. ओके, तर 8 - 3 भागेला 5. 8 - 3 किती येते? 5 भागायला 5. 5 × 5 म्हणजेच किती व्हॅल्यू? 1. x ची व्हॅल्यू आली आहे 1. ज्याप्रमाणे x ची व्हॅल्यू काढली त्याचप्रमाणे आता y ची व्हॅल्यू. y बरोबर फॉर्म्युला लावा, my2 + ny1 भागेला m + n. m ची व्हॅल्यू 2, y2 ची व्हॅल्यू -3 म्हणजे 2 गुणिला -3 प्लस n ची व्हॅल्यू 3, y1 ची व्हॅल्यू आहे 7. ओके, m + n म्हणजे 2 + 3. पैतृक 6 पण मायनस आहे म्हणजे -6 प्लस 3 × 7 = 21 भागेला 2 + 3 5. -6 + 21 मायनस प्लस आहे तर वजाबाकी. 21 मधून 6 गेले 15. ओके, मोठ्या संख्येत चिन्ह प्लस म्हणजे प्लस भागेला 5. 5 × 15 व्हॅल्यू आली आहे 3. y ची व्हॅल्यू किती आली आहे? 3. y बरोबर 3. ओके, पी बिंदूचे निर्देशक पहिले x लिहितो आपण, मग y लिहितो. पी बिंदूचे निर्देशक x1, y ची व्हॅल्यू आहे 3 म्हणजेच 1,3 आहे. तर अशा प्रकारे आपण हे 2 मार्कासाठी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. यावर आधारित सेम होमवर्क देता मी. स्टार होमवर्क सॉल्व एक्झाम्पल 1 पेज नंबर 113. ओके, सॉल्व एक्झाम्पल 1 पेज नंबर 113. नेक्स्ट आहे संकीर्ण प्रश्न संग्रह 5 उदाहरण नंबर 17. ओके, पुढचे एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल नंबर 2. खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQचे A गुणोत्तर B या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A ह्या बिंदूचे निर्देशक काढा. आता दिलेला आहे P1 एक्झाम्पल नंबर 1, त्यामधलं P -3 7 Q 1, -4. आता आपण काय घेता? A गुणोत्तर B. याच्या आधी आपण काय घेतलं होतं? M गुणोत्तर N. काही पण लिहू शकता, A गुणोत्तर B, M गुणोत्तर N. जे दिलं आहे ते लिहायला पाहिजे. ओके, किती दिले आहे? 2 गुणोत्तर 1 म्हणजेच A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू 1. P. ओके, P चे निर्देशक -3, 7 हा x1 हा y1. Q चे निर्देशक Q 1, -4 x2 y2. A गुणोत्तर B 2 गुणोत्तर 1. A ची व्हॅल्यू आहे 2, B ची व्हॅल्यू आहे 1. आता आपण फॉर्म्युला लावणार आहोत. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर ax2 + bx1 भागला a + b. व्हॅल्यू ठेवा. a ची व्हॅल्यू किती आहे? 2. x2 ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे 2 गुणिला 1 प्लस b ची व्हॅल्यू आहे 1. x1 ची व्हॅल्यू आहे -3 म्हणजेच 1 गुणिला -3. a + b म्हणजे 2 + 1. बे 1 बे. आता डायरेक्ट प्लस आहे आणि इथे मायनस आहे, -3 आलेले आहे, तर मी -3 डायरेक्ट व्हॅल्यू ठेवलेली आहे. 2 + 1 3. 2 - 3 किती आले? -1 भागेला 3. सेम तसंच y बरोबर ay2 + by1 भागेला a + b. व्हॅल्यू ठेवल्यानंतर 2 गुणिला -4 -8 प्लस 1 गुणिला 7 7. 2 + 3 3
-8 + 7 -1 भागिले 3. बिंदू ए चे निर्देशक x चे निर्देशक -1,3 आलेलं आहे, y चे पण निर्देशक -1 भागिले 3 आलेले आहे, y चे पण निर्देशक -1 भागिले 3 आलेले आहे. सेम यावर आधारित त्यामधलं दुसरं होमवर्क आहे p -2, -5 q 4,3 a:b 3 गुणोत्तर 4. थर्ड p 2,6 q -4,1 a गुणोत्तर b बरोबर 1 गुणोत्तर 2. हे होमवर्क आहे. तर याप्रमाणे तुम्हाला हे होमवर्क पण लिहायचं आहे आणि बाकीचे सगळे एक्झाम्पल्स सोडून व्यवस्थित लिहायचे आहे, समजून घेऊन लिहायचे आहे. जे 3 फॉर्म्युले दिलेले आहे ते 3 फॉर्म्युले चांगल्या प्रकारे